नमस्कार. आज मी काढणार आहे शिवलिंग 5 ते 5 थेंबांची शिवलिंग. हे बघा 3, 4, 5 असे मी थेंब पाडून घेतले. हे बघा तिसरी लाईन 5 थेंबांची. हे बघा चौथी लाईन 2, 3, 4 आणि 5 असे मी 5 बाय 5 ची डॉट काढून घेणार आहे. हे बघा अशा रीतीने खालून रेष मारायची. मग हे बघा वरती असे दुसऱ्या नंबरवर वरती क्रॉस रेष मारायची आपल्याला अशा पद्धतीने. नंतर हे बघा हे सरळ रेष मारायची. आता आपल्याला इथून सरळ रेष हे बघा अशा पद्धतीने. आता वरती आपण 3 थेंबाच्या वरती घेऊन जाऊया लास्ट थेंबावर. हे बघा इथून बी 2 थेंब आणि लास्ट 3 थेंबावर घेऊन जाऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण शिवलिंग काढणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. हे बघा असे 3 आपण राऊंडमध्ये काढणार आहे. हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचे आपल्याला 3. हे बघा आता शिवलिंग शंकर भगवानचा तिसरा डोळा काढूया अशा पद्धतीने. व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये. नंतर बघा त्याच्यात आपण कलर टाकूया अशा पद्धतीने लाल कलर. हा बघा कसा लाल कलर मी टाकला आहे. नंतर आपण पिवळा कलर टाकूया त्याच्यावर. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मग पिवळा कलर टाकायचा आहे वरती थोडासा अशा पद्धतीने. बघा हा पिवळा कलर ही टाकलाय आपण अशा पद्धतीने. हा शिवलिंगचा डोळा तयार झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने 5 बाय 5 ची आपण रांगोळी काढणार आहे. इथून आता आपण पानं काढणार आहेत अशा पद्धतीने. वरती आपण बेलाचे पान काढूया. हे बघा अशा पद्धतीने 3 पानं काढूया आपण. खूपच सोपी रांगोळी आहे. 5 थेंब आणि खालून 5 आणि वरती 5 असे 5-5 थेंब आपण पाडून घेऊया. नंतर ही रांगोळी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला पाडता येते. हे बघा अशा पद्धतीने पानं काढून घ्यायचे. त्याच्यात आपण हिरवा कलर टाकूया पानांमध्ये. पूर्ण पानांमध्ये आपण हिरवा कलर टाकत जायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. तुम्ही ही नक्की ट्राय करा, नक्की येईल. 5 डॉट बाय 5 डॉट असे मी 5 लाईन काढून घेतलेले आहे. त्याच्यात मी ही शिवलिंग तयार करते. बघा कशा पद्धतीने शिवलिंग रांगोळी. तुम्ही ही शिका, नक्की येईल. हे बघा अशा पद्धतीने इथून आपण त्या थेंबातनं त्या थेंबावर आपण पान काढून घेऊया ह्या पद्धतीने. बघा अशा पद्धतीने एक थेंब सोडायचा आहे वरती. नंतर खालून ह्या थेंबावरनं अशा वरती असं पान काढायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा कसे थेंबांचे वापर करते मी ते बघा. तुम्हालाही नक्की येईल. मग हा दुसरा थेंब आणि दुसरं पान आहे. हे बघा खालचं थेंब. हे बघा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. हे बघा असं पान आपण तयार करू. व्यवस्थित असं पान तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण त्याच्यात हिरवा कलर टाकूया पानांमध्ये. हे बघा अशा पद्धतीने.
माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण मी नवीन नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला भेटतील ते बघायला. म्हणून कमेंट बॉक्समध्ये बी नक्की सांगा कशी वाटली माझी रांगोळी. सुंदर अशी रांगोळी तुम्ही शिका, कारण सोप्या पद्धतीने मी शिकवते. हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. अशा पद्धतीने खास महिलांसाठी बेसिक पद्धत खूप व्हिडिओ आणणार आहे मी शिकवण्यासाठी. नक्कीच पहा माझे व्हिडिओ. हे बघा, अशा पद्धतीने आपण हिरवा कलर भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडा शेड पिवळा द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने दुसऱ्या भागाला बी आपण हिरवा कलर भरून घेतला आहे पानांमध्ये. अशा पद्धतीने आपण सुंदर असं शिवलिंग तयार करणार आहेत, शिवलिंग रांगोळी. हे बघा, अशा पद्धतीने मी खडू घेतला आहे, त्याच्याने थोडंसं पानाचा शेप देऊया. अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी खास महिलांसाठी शिकवण्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ. अशा पद्धतीने हे बघा, पानं तयार करून घेतले आपण. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं पान तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आता फुलांसाठी मी व्हाईट डॉट टाकते. दोघं बाजूला डॉट होते, त्या बाजूला आपण डॉट टाकून घ्यायचे डार्क. नंतर खडूने मी फूल तयार करणार आहे बघा, सोप्या पद्धतीचं छोटंसं स्मॉल फूल. हे बघा, शिवलिंगावर अशा पद्धतीने 2 फुलं आपण तयार करू. असं गोल करून घ्यायचे, जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत. नंतर खडूने हे बघा आकार देऊ फुलाचा सुंदर असा. त्याच्यात कलर घालूया, रेड लाल कलर. या पद्धतीने अजून सुंदर दिसेल. नंतर आपण पिवळा कलर घालूया थोडा. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, दुर्वा अशा दाखवण्याची पद्धत केली मी. हे बघा, थेंबांपासून सोप्या पद्धतीची रांगोळी ही तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला. अशा पद्धतीने मी डबल रेश मारून घेते. हे बघा, खडूने मी मधून अशा रेषा तयार करून घेतल्या आहे. आता आपण याच्यात काळा कलर टाकूया. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सांभाळून टाकायचं आहे.
हे बघा, अशा पद्धतीने सुंदर असं आपण काळा कलर देऊया हळूहळू. मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नक्कीच दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मी काळा कलर टाकून घेतला आहे. याला फिनिशिंग देऊया अशा पद्धतीने. हे बघा, किती सुंदर असं आपलं शिवलिंग दिसतंय. अशा पद्धतीने रेड डॉट टाकूया म्हणजे अजून सुंदर दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचंय. नंतर त्याच्यात थोडा पिवळा कलर टाकूया अशा पद्धतीने, अजून सुंदर दिसेल म्हणून. आता आपण खाली डिझाईन काढूया. खास शिकण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ आणते, नक्की पहा माझे व्हिडिओ. त्याच्यात थोडासा आपण कलर घालूया, तुम्हाला वाटेल तो कलर घाला वाटलंस. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स कलर करूया थोडा. हे बघा, पिवळा कलर वरती टाकूया. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकूया थोडासा रेड कलर. खाली टाकूया थोडा राणी कलर आपण अशा पद्धतीने. थोडा राणी कलरचे डॉट टाकले मी, बघू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळेल. आता आपण इथं आजूबाजूला थोडे दिवे काढूया अशा पद्धतीने. हे बघा, किती सुंदर असा दिवा तयार झाला आहे. त्याच्यात आपण हे बघा वात काढूया अशा पद्धतीने. आजूबाजूला ना आपण पिवळ्या कलरचे डॉट टाकूया अशा पद्धतीने.
थोडा ऑरेंज कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये मध्ये. पण रेड कलर भरूया आता खाली. अशा पद्धतीने तुम्ही दिवा तयार करायचा आहे. दुसरा दिवा काढूया. हे बघा सेम त्या पद्धतीने. शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकला तर दिसेल. बेसिक पद्धतीने शिकवते. नक्कीच पहा माझे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे वाटले ते नक्कीच सांगा, विसरू नका. चॅनलवर जा, भरपूर शिकायसाठी व्हिडिओ आहेत माझे रांगोळीचे, नक्की पहा. हे बघा अशा पद्धतीने इथंही आपण रेड कलर टाकूया. हे बघा किती सुंदर असं शिवलिंग दिसतंय आपलं. सुंदर रीतीने 5 डॉट पासून काढलेलं आहे. 5 बाय 5 डॉट. तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने. छोटे छोटे व्हाईट डॉट टाकले मी मध्ये दिव्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने सुंदर दिसण्यासाठी. किती सुंदर दिसतंय आपलं शिवलिंग, बघू शकता. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद. अशा पद्धतीने हे बघा पिवळा थोडा मध्ये मी पानांमध्ये टाकून घेते रेषा, अजून सुंदर दिसेल म्हणून. नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरच व्हिडिओ येतील.